मैत्रकथेचा दुसरा भाग आज घेऊन आली आहे. कथा लिहिली आहे चित्रा जगदीश शर्मा यांनी आणि आता सुरू करते. मैत्र भाग 2. लेखिका चित्रा जगदीश शर्मा. अभिवाचन अदिती पालेमकर. मध्यंतरी वर्षा काकूला कॅन्सर झाला. टाटामध्ये ट्रीटमेंटसाठी काका काकू मुंबईला आले. बरेच दिवस माझ्याकडे होते. त्या पिरियडमध्ये मावशी बरेचदा यायची माझ्याकडे. काकूला खूप धीर द्यायची ती. तिच्या येण्यानं काकूला पण खूप बरं वाटायचं आणि तीही सतत काकूबरोबरच असायची. अगदी काकूची सख्खी बहीण असल्यासारखी. या तिघांची मैत्री मला अगम्य वाटायची. वर्षा काकूनं इतक्या सहजासहजी आपल्या नवऱ्याची ही मैत्रीण कशी काय पचवली असेल कुणास ठाऊक. की 45-50च्या घरातल्या मैत्रिणीकडून कसला धोका असं वाटलं असेल तिला. वर्षा काकूचं जरा जास्तच होतं. शेवट स्पष्ट दिसत होता. वरकरणी दाखवत नसला तरी काका एकदम खचला, विझला होता. होणाऱ्या खर्चाचंही टेन्शन असणारच. आम्ही आपल्या परीनं मदत करत होतो, पण ते म्हणजे फाटलेल्या आभाळाला ठिकळ लावण्याचा वृथा प्रयत्नासारखं होतं. एक दिवस भल्या पहाटे धोधो पाऊस पडत असतानाही मावशी आमच्याकडे आली. आल्या आल्या कसलंसं पाकीट तिनं न बोलता काकाच्या हातात ठेवलं आणि काकाचा बांध फुटला. मावशीला मिठी मारून तो ओक्साबोक्शी रडायला लागला. त्याला हलकेच आपल्यापासून दूर करून तिनं त्याला खुर्चीवर बसवलं, घोटभर पाणी प्यायला लावलं आणि त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटून ती आत गेली. मीही उठून तिच्या पाठोपाठ आत आले. मावशीला डोळे पुसताना पाहिलं. पाहूनही न पाहिल्यासारखं करत मी चहाचं आधण ठेवलं. मला आश्चर्य वाटलं, कौतुकही वाटलं तिचं. त्या अवघड वळणावरही तिला आठवण होती आजीनं त्याला घातलेल्या शपथेची. खरं तर तिच्याशी एक अक्षरही बोलायचं नाही अशी शपथ आजीनं काकाला घातली होती. असेलच तर वचनबद्ध तो होता ती नाही. पण शपथ मोडल्याचं पाप मित्राच्या डोक्यावर येऊ नये म्हणून सांत्वनाचा एक शब्दही न बोलता ती तिथून उठून गेली होती. हे सगळं घडलं तेव्हा सासूबाई, शशिकांत सगळेच तिथे होते. सगळ्यांच्या देखत हे घडलं आणि बहुतेक तेव्हापासूनच माझ्या सासूबाई मावशीचा राग करतात. मावशीचं नाव काढलेलं त्यांना चालत नाही आणि मावशीविषयी बोलल्याशिवाय मला राहवत नाही. आता विचार करताना वाटतं, कशी होती ती मिठी. प्रियकरानं प्रियसीला मारलेली, आधारासाठी मुलांनी आईला मारलेली, समवयस्क भावा बहिणींनी एकमेकांना मारलेली. पाहतानाही जाणवत होतं की हे खूप काहीतरी वेगळं आहे. भावनांचा उद्रेक होऊन मोकळं होण्यासाठी समजून घेण्याच्या विश्वासानं मारलेली मिठी होती ती. किती सहजतेनं आमच्या सर्वांच्या समोर काकानं मावशीला मिठी मारली होती आणि तिनंही निर्व्यासपणे त्याला आपल्या कवेत घेतलं होतं. एका पुरुषानं एका स्त्रीला मारलेली मिठी नव्हती ती. एका जिवलगानं आपल्या जिवलगाला मारलेली मिठी होती ती. त्यात मला काही वावगं वाटण्याचा प्रश्नच नव्हता. पण शशिकांतनाही त्याचं काही वाटलं नाही. प्रभाकररावांना, मावशीच्या मिस्टरांना त्यांच्या या मैत्रीविषयी नेमकं काय वाटत होतं ते कळायला मार्ग नव्हता, कारण ते सतत फिरतीवरच असत. पण मला खात्री आहे त्यांचाही या मैत्रीला काही आक्षेप नसेल, कारण तसं जर काही असतं तर मावशीनं मदतीचा हात पुढे केलाच नसता याची खात्री आहे मला. माझ्या आजीलाच जर तिनं कधी दुखावलं नाही, फसवलं नाही, तर स्वतःच्या नवऱ्याला कसं फसवेल, तो तिचा पिंडच नाही. आईंना मात्र काकाने अशा तऱ्हेनं मावशीला मिठी मारलेली अजिबात आवडलेलं दिसलं नाही. त्यांच्या कपाळावर नापसंतीची ठळक आठी उमटली. त्यांच्यातल्या मैत्रीचा धागा तुटलाय असं जे मला वाटत होतं ते खोटं होतं. तर म्हणजे मैत्र टिकायला जवळकीची, सहवासाची, संवादाची गरज नसते. तर म्हणजे मैत्र कालातीत, स्थलातीत, वयातीत असतं का? खरंच
भाग्यवान अशी माणसं, ज्यांना लाभते अशी निखळ आरसपानी पारदर्शी मैत्री. वर्षा काकू गेली. आमच्याच घरी आणलेलं तिला. तिचा सुकलेला काडीसारखा देह, केमोथेरपीमुळे डोक्यावरचे पूर्ण केस गळालेले, कळवंडलेला विद्रूप चेहरा पाहून पोटात धस्स झालं माझ्या. कुणासाठी थांबण्यात अर्थच नव्हता. मावशीनंच पुढाकार घेऊन सगळं केलं. काकूची ओटी भरून पाठवणी केली. निशब्दपणे. निशब्दपणे तरी कसं म्हणू? मनाला भाषा असते. संवादाला शब्दांची गरज नसते. पुढे अस्थिविसर्जनानंतरचे काकूचे सगळे दिवस नागपूरला झाले. मीही गेले होते काकाबरोबर आईकडे. काकूचे दिवस आटोपून मुंबईला परत आल्यावर सासूबाईंनी घरी उदक शांत करायला लावली. मावशीला नव्हतं बोलवलं, यातच सगळं आलं. एक अध्याय संपला. कधी कधी मी आणि शशिकांत बोलत असू मावशी काकांच्या मैत्रीबद्दल. फार उमद्या स्वभावाचे आहेत शशिकांत. त्यांच्या मते माझी आजी गेल्यानंतर वसंत काकांनी तिला दिलेला आणि मावशीनं न दिलेला शब्द पाळण्याची काही गरजच नव्हती. कारण आजीनं काकाला घातलेल्या त्या शब्दाला आता काही अर्थच उरला नव्हता. पण वसंत काका दिलेला आणि मावशी न दिलेला शब्द अखेरपर्यंत पाळत होते. एकदा असंच बोलत असताना शशिकांत म्हणाले, नंदू, काही नाती आपल्याला जन्मतःच मिळतात. काही समाजात वावरताना सभोवतालच्या परिस्थितीनुसार तयार होतात. काही विवाहामुळे नव्यानं निर्माण होतात. त्या नात्यांची काही अपेक्षा, काही मर्यादा असतात. मर्यादा नसते ती फक्त मैत्रीच्या नात्याला. तसे आपल्याला प्रत्येकालाच पुष्कळ मित्रमैत्रिणी असतात. पण ही अशी निरलस मैत्री, कसलीही अपेक्षा न करता स्नेह जपणारी मैत्री दुर्मिळच. खरंच भाग्यवंताच्याच भाळी असतो असा पारदर्शी मैत्रीचा भाग्ययोग. का बरं? तुम्हाला नाही वाटतं अशी कोणी मैत्रीण? मैत्रीण शब्दावर खुचकपणे जोर देत मी विचारायचे. ते बिचारे एक सुस्कारा टाकून गप्प बसायचे. खळकण काहीतरी फुटल्याचा आवाज आला आणि माझी तंद्री भंग पावली. हे असंच होतं. मावशीकडे जाऊन आलं की मन सैरभैर होतं. परत एकदा नव्यानं तो काळ जगते मी. आजीच्या एका शब्देनं भलेही त्यांच्यातला प्रत्यक्ष संवाद संपला असेल, पण मणीचं मैत्र कधीच ओठावर न आलेलं, पण कुठल्याही शब्दाच्या बंधनात न अडकता अबोलपणे मनात उमललेलं. मी जड पावलांनी उठून स्वयंपाक खोलीत आले. माधवीच्या हातांनी कप फुटला होता. पायात स्लीपर अडकवून ती केरसुणीने विखरलेले काचेचे तुकडे गोळा करत होती. मला तिकडे आलेलं पाहून ती काही बोलली नाही. नाहीतर गेल्या 4-5 दिवसांपासून पाहतेय बाईसाहेबांचा मूड जरा ऑफच आहे. मंदारशी वाजलं असेल काही. ती आपणहून काही सांगत नव्हती, तोपर्यंत काही विचारायचं नाही हे ठरवूनच टाकलं होतं मी. मंदार आणि माधवी एकाच ऑफिसमध्ये, एकाच प्रोजेक्टवर काम करतात. त्यामुळे चांगली जवळीक आहे त्यांच्यात. बरेचदा घरीही येतो तो आमच्या. आता तर जणू काही घरचाच मेंबर झाला आहे तो आमच्या. हळूहळू माधवीबरोबर आमचा सगळ्यांचाच मित्र झाला आहे तो आता. पण सासूबाईंना हे मित्र प्रकरण फारसं काही पटत नाही. अगं, चांगला मुलगा आहे, पाहण्यातला आहे, आपल्या जातीचा आहे, चांगला कमावता आहे, मग विचारा की त्याला आपल्या माधवीसाठी. त्यांचा आपला माझ्या मागे सारखा हाच घोषा. आता यांना कोणी समजावून सांगायचं की ते नुसते चांगले मित्र आहेत म्हणून? लग्न बिग्नाचं तर काही डोक्यात पण नाही आहे त्यांच्या. लग्न नाही करायचं तर येऊ नको म्हणा आमच्या घरी. काय तुमची कामं असतील ती ऑफिसची, ऑफिसमध्येच आटपा म्हणावं. आई, तुमचं आपलं काहीतरीच. आता घरी येतो तो बिचारा म्हणून काय लगेच लग्नाचं विचारायचं का त्याला? काहीतरीच तुमचं आपलं. काय वाटेल त्याला? गळ्यातच पडतायत म्हणतील हे लोक. आणि आमचं आपलं राहू द्या हो, पण तुमची नात तरी तयार आहे का या लग्नाला? तिला विचारलं आहे का तुम्ही आधी? तिच्याशी बोलला आहात का? तिला काय विचारायचं आहे? तिच्याशी काय बोलायचं आहे? आवडतो तू तिला म्हणूनच तर बोलते ना तासन तास त्याच्याशी. मग आता काय तिनंच तोंड फोडून सांगायला हवं का तुम्हाला? सासूबाईंच्या तोंडचा पट्टा सुरू झाला की माझी बोलतीच बंद होते. तुमच्यानी होणार नसेल तर त्याला येऊ नको म्हणून सांगणं तर मीच सांगते आता त्याला. सासूबाईंच्या या अशा एक घाव दोन तुकडे स्वभावाचं खूप टेन्शन येतं मला.
आणि खरंच बाई, सासूबाईंनी आपला शब्द खरा केला. एकदा मंदार असाच घरी आला असता, संधी साधून त्या म्हणाल्याच त्याला, मग काय मंदार, कधी यायचं आम्ही तुझ्याकडे? अरे, कधी या की, त्यात काय विचारायचं. अरे तसं नाही, रीतसर तुझ्या आईवडिलांशी बोलणी नको का करायला? तोंडाजवळ नेलेलं कटलेट परत डिशमध्ये ठेवत मंदार अगदी आश्चर्याने म्हणाला, कसली बोलणी आजी? मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं ते. उगा वेळ घेऊन पेडगावला जाऊ नको हो. तुझ्या आणि माधवीच्या लग्नाविषयी बोलतीये मी. काय? मंदार अगदी गडबडून गेला. माधवीची कानशिलाही गरम झाली. आत चहा गाळणाऱ्या माझा हात थरथरला. बाहेर हॉलमध्ये जीवघेणी शांतता. आजी प्लीज काही बोलू नकोस उगाच. माधवी कडाडली. मंदार प्लीज डोंट टेक इट सिरियसली. तू निघ आता, आपण नंतर बोलू. त्याला बहुतेक बरंच वाटलं असावं माधवीने त्याला निघ म्हटलं म्हणून. तो कटलेट न खाताच सटकला. आजी, मंदारला हे सगळं विचारायच्या आधी तू माझ्याशी का नाही बोललीस? आणि कोणी सांगितलं तुला हे सगळं बोलायला? कोणी कशाला सांगायला हवंय? आवडतेस तू त्याला म्हणून असं घिरट्या घालतो ना तो आपल्याकडे. आणि काय गं, ऑफिसमध्ये इतके तास एकत्र काम केल्यावरही अजून काय बोलायचं असतं तुम्हाला एवढं गुलुगुलू? इनफ इनफ, उगाचच काहीही बोलू नकोस आजी. चिडक्या आवाजात उसळून माधवी म्हणाली, गप्पा मारतो ते आमची वेवलेंथ, आमची मतं जुळतात म्हणून. पण लग्न बिग्न नाही करायचं आम्हाला. उगाच भलता विचार करू नकोस. काढून टाकते खूळ तुझ्या डोक्यातनं. मी आतनं त्यांचं बोलणं ऐकत होते. बाहेर यायचं मुद्दामच टाळलं मी. माधवी आपल्या खोलीत निघून गेली. आता बहुतेक मंदारशी बोलत असेल ती फोनवर. माधवीनं अगदी तुकडाच पाडल्यामुळे तो विषय तिथंच थांबला. माधवीचं रुटीन सुरू झालं आहे. 8-10 दिवसात राघवही यायचा आहे. त्याचं हे शेवटचं सेमिस्टर. आता पुढे शिकायचं की नोकरी करायची हे ठरवतील तोनी शशिकांत. पण तो येतोय म्हटल्यावर मला माधवीच्या दृष्टीने बरं वाटलं. कारण एकमेकांशी चांगलं पटतं त्यांचं. बहीण भावापेक्षा एकमेकांचे चांगले मित्रच आहेत ते. आता तो येतोय म्हणजे माधवीचा मूड परत चांगला होईल. मध्यंतरी या मंदार प्रकरणामुळे आलेला ताण जरा निवळेल. खरं तर त्या प्रकरणानंतरही माधवी 1-2 दिवस जरा डिस्टर्ब होती. बाबांकडेही तिनं आजीची कंप्लेंट करून झाली होती. त्यावर शशिकांत अगदी समजुतीच्या स्वरात तिला म्हणाले, सोड मधू, आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. वय झालं आहे तिचं. हे मैत्री बेत्री प्रकार या पिढीला समजणारे नाहीत. त्यामुळे तू नको देऊस तिच्याकडे लक्ष. माधवीची समजूत पटलेली दिसत होती. तिचं रुटीन परत व्यवस्थित सुरू झालं होतं. मंदार मात्र त्यानंतर फिरकला नव्हता आणि स्वाभाविकच आहे म्हणा. आजीनं असं डायरेक्ट विचारल्यावर कोणत्या तोंडानं येईल तो? ऑकवर्ड वाटलं असेल त्याला. त्याला थोडा वेळ द्यायला हवा. होईल हळूहळू सगळं नीट. मीही समाधानाचा सुस्कारा टाकला. पण हे समाधान काही फार काळ टिकलं नाही. माधवीचं परत काहीतरी बिनसलंय. पण काय बिनसलंय तेच कळायला मार्ग नाही. खूप अबोल झाली आहे ती हल्ली. एरवी सर्व विषयांवर माझ्याशी मोकळेपणानं बोलणारी माधवी हल्ली माझ्याशी फारसं बोलीनाशीच झाली आहे. खूप दुखावल्यासारखी झाली आहे. आतल्या आत काहीतरी खातंय तिला. पण काय? मी अडून अडून विचारलं तरी तिची बोलायची तयारी नाही आहे. मी खोदून खोदून काही विचारणार नाही. आई असली म्हणून काय झालं? प्रत्येक गोष्ट मला ताबडतोब तिनं सांगितलंच पाहिजे असं काही नाही आहे. तिलाही तिची स्पेस द्यायला हवी ना. मी वाट पाहीन तिच्या बोलण्याची. मैत्र भाग 2 समाप्त. क्रमशः.